नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. या नद्यांवरील पाणी उपसा अखेर क्षेतील. जलसंपदा विभागाचा आदेश जारी. दूधगंगा वगळता उर्वरित नद्यांवरील शेतीसाठी पाणी उपसाबंदी बुधवारपासून पुढील 3 दिवसासाठी पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला. तो कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी लागू राहणार आहे. याबाबत राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे लोकप्रतिनिधी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला. इरिगेशन फेडरेशनने केलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनामुळे शनिवारी दिनांक 20 रोजी ते मंगळवार दिनांक 23 पर्यंत उपसाबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा कालावधी आज संपत असल्याने फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क केला, परंतु त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी खासदार धैर्यशील माने आणि आमदार विनय कोरे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. खासदार माने यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रभारी मुख्य अभियंता अलका अहिरराव यांच्याशी उपलब्ध पाणीसाठा आणि उपसाबंदी शिथिल करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये पुढील 3 दिवसाकरिता ज्या ठिकाणी पाणीसाठा शिल्लक आहे त्या ठिकाणी बुधवारपासून शुक्रवार दिनांक 26 पर्यंत 3 दिवसाकरिता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी उपसाबंदी शिथिल करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कोल्हापूर जलसंपदा विभागाला अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.